तर ड्रायव्हर त्याचा जीव गेला ना, तुमच्या चुकीमुळे त्या ड्रायव्हरचा जीव गेला नाही. तू गाडी उतरला आणतो का? हात 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 हात. इकडे 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 जरा इकडे इकडे. अरे तू इकडे इकडे तू. अरे इकडे तू इकडे ये ना तू. तू इकडे 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 तू. अरे तू इकडे. हीच ती बॉर्डर आहे मित्रांनो. हे का अडवतो गाडी. त्या दिवशी ते एका ड्रायव्हरचा जीव गेला का नाही, जीव गेला का नाही. यांच्या ह्या पैसे लुटीमुळे एका ड्रायव्हरचा मित्रांनो जीव गेलेला आहे. आपल्या एका ड्रायव्हर भावाचं कुटुंब, हरियाणाचा ड्रायव्हर होता, त्याचं कुटुंब ह्या बेकार चोटांच्या ह्या वागणुकीमुळे, ह्या पैसे लुटण्यामुळे आज एका ड्रायव्हरचं कुटुंब उघड्यावरती पडले. ह्यांनी गाडी एंट्री देण्यासाठी उभा केली. एंट्री देऊन आल्यानंतर ड्रायव्हरला एका 16 टायर गाडीवाल्याने उडून गेला, ट्रकवाल्याने. आज त्या बिचाऱ्याचं कुटुंब उघड्यावरती पडलं ना. आणि आता हा भिकारचोट गाडीवरती दगड उचलतोय मारण्यासाठी. एका बापाची अवलाद होती तर कुठला दगडच मारून बघायचा होता याने गाडीला. नाही ह्याच्यात मागून पुढून सारला असताना एवढं एखाद्या ड्रायव्हरचा जीव गेला तरी हे भिकारचोट सुधरत नाही. तर फडणवीस साहेब ह्या कुत्र्यांना आवरा. फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे, हात जोडून विनंती करतो, अशा ह्या कुत्र्यांना ना आवर घाला. हे खूप भयानक आहे. अशी जर परिस्थिती राहिली तर पोलिसांचा कोणताही धाक, ड्रायव्हर गुन्हावरती पोलिसांचा कोणताही धाक राहणार नाही. सगळीकडे भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. कुठून आणायचा पैसा. ड्रायव्हर धंद्याचा आता एवढा पैसा राहिलाय का शिल्लक? गाडी धंद्यात पैसा शिल्लक राहिलाय. ज्या वेळेस पेट्रोल डिझेल 60 रुपये लिटर होतं, त्यावेळेस जेवढं भाडं लागत होतं गाडीला तेवढंच भाडं आता पण आहे. आता 90 रुपये लिटर डिझेल भेटतंय, तेव्हा 60 रुपये होतं. तेव्हा जर एखाद्या ठिकाणचं 15,000 भाडं होतं 60 रुपये लिटर असताना, आजही तेवढंच भाडं आहे. आज सगळा खर्च वाढला, टोल वाढले रोडवरती. एवढा पैसा आणायचा कुठून? गाड्यांना 50-50, 60-60 हजार रुपये हप्ते भरायचे कुठून? ड्रायव्हरचा पगार, ड्रायव्हरचं जेवण भत्ता द्यायचा कुठून? अशी जर राहिलं तर हा गाडी धंदा लवकर संपणार आहे. फडणवीस साहेब विनंती आहे तुम्हाला, राज्याचे गृहमंत्री आहात तुम्ही स्वतः सांगितलं होतं की ह्या बॉर्डर बंद झालेल्या आहेत, पण ही बॉर्डर कशी काय चालू? आणि ह्यांना प्रश्न विचारल्यानंतर हा दगड उचलतोय गाडीवरती मारण्यासाठी. ह्या हरामखोरांचा, ह्या बाळगावांचा रुबाब किती वाढलाय बघा. हे प्रायव्हेट लोक, ह्या अधिकाऱ्यांनी पेड बॉर्डरवरच्या प्रायव्हेट लोक कामाला ठेवलेले आहेत. म्हणजे पोलिसांना गव्हर्नमेंट एवढा पगार देतो का की ते आज त्यांच्या सेवेसाठी प्रायव्हेट लोक उभा करतील? हा सगळा भ्रष्टाचार आहे. ड्रायव्हर लोकांच्या जीवावरती ज्यांची घरं चालतात, ड्रायव्हर लोकांच्या पैशावरती ह्यांचा पगार दिला जातो. ही प्रायव्हेट लोक यांनी कामाला ठेवलेली, तर यांना कोणतीही अथॉरिटी नसताना सुद्धा नाशिक जिल्ह्याचे जे सर्वात मेन पोलीस अधीक्षक असतील, कोण असतील, त्यांनी पण या प्रकरणाकडे लक्ष द्यावं. एका ड्रायव्हरचं कुटुंब आज उघड्यावरती पडलेलं आहे, तरी यांनी ही बॉर्डर बंद केलेली नाही.